घाट घातला नसता ना तर बरं झाला असतं. वय चुकलंच माझं. मी बी गेलो असतो एकला आता पतू. तुला काय घाई हाय? आय माझी वाट बघत असेल कोणी तर. गंगे, ए गंगे, जा त्यासनी काय पाहिजे बघ. माझ्या बिगर नाही चालायचं. थांब मी आज बघते त्यांच्या. मी अभी येऊ का? नग तू थांब इथंच. पोरीच्या सासर जास्त सांभाळायचं हे अवघड आहे. बघ तुम्ही नका विचार करू. मी बघते. आय तुम्ही जावा शेतात. मी हाय पुढं. चालेल का? मी जातो एकला. येऊ. हा ठेव. आहा लय भारी केलंय बघ. आहा हा जबराट. काय विमान आहे. सासूबाईंच्या हाताला लय चव आहे बघ. आणि त्यांच्या लेकीच्या हाताच्या चवीचं काय? अगं मोर काय वाढून ठेवलंय त्याचं कौतिक नाही. आणि हे काय मधी बाई काय वय 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 लई बोलू नका. जेव. पर आय तू जर असं जेवण बनवलं असतं ना तर आता पुतूर मी पहिलवान झालो असतो. असं का? तर काय बी म्हणा आहे तुला चुली मोर बसाय आवडत नाही. खरं आहे ना? तुझी बायको आहे ना ती कराल. हे बी खरंच आहे म्हणा. बरं झालं मी आज जेवून घेतो. अगं शेतात जाणार कधी जेवणार कधी? हा हा हा. आणि तिकडे गेल्यावर काम करू नको बरं का? हा तुला झेपायचं नाही. काम बिम करत नसतोय आम्ही. अगं तिथं गेलं बी मला भूक लागल. सासू घेईल ना समद्यांसाठी बांधून. तिथं बी जेव. वय 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 तिथं गेल्यावर बी खाऊ. अरे 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 आता घाई काय आहे? सावकाश जेव. हा अगं बघती काय भाजी वाढ. अब समधी तिथं वाट बघत बसल्यात शेतात जायचं आहे म्हणून. आणि तुम्ही तर जेवत बसलाय वय. तुझ्या नवऱ्याला भूक लागली हाय. त्याला काय बघशील का नाही? अहो पर घरच्यांच्या आधीच बसलाय. आता सासूबाईंनीच वाढलंय म्हणल्यावर काय म्हणायचं? अहो पर शेतात गेल्यावर जेवायचंच आहे की. त्याला भूक निभात नाही. वय वय आणि तुम्हासनी तो एकला बसल का? हा कशाखाली घात जाईल का त्याच्या? हा गंगे अगं भाजी वाढ. बाकीचं समजा आवरलं आहे ना व. वय मी बसलो असतो कापड शिवण. हे मधीच काय काढलं? आता समदे मलाच बोला. जीव काढला आहे. आणि आधीच सांगून ठेवते शेतात गेल्यावर परत खायला मागत्यात. नाही म्हणायचं. गंगे राहू दे. असं आणणार नाही म्हणून आहे.
न ह्या जागच्या भाकऱ्या घेतल्या समजलं. हाय आलोच म्या. बाळू आज सकाळच्याला वासरू दिसलं म्हणजे शुभ लक्षण आहे. चला झालं आमचं. आता सांगा कधी निघायचं ते. आधीच किती उशीर झाला हाय. आता कशाला थांबायचं, चला. चला चला चल. ए तात्या, तू काय म्हंटला होतास? बाळू एकलाच आहे. मी जत्रा कशी काय? आता मला काय ठाव. महामूर्खा, आता काय करायचं म्हणतो मी? आता मला ठाव नव्हतं, पण त्याच नंतर काहीतरी ठरलं असेल ना. बाळू काय म्हणली कपिला? आज आधी चांगला जाणार बघ. चला चला. चला. आपण दोनच माग अय्यो अय्यो, आणि त्याच्या कुटुंबापैकी कोणी आपल्याला बघितलं तर? जायचं आणि भेटायचं. काय कसं आहे, बरं आहे का? आज करायचं. मी आहे ना, घाबरू नका तू. ए तात्या, मी कोणालाही घाबरत नाही, कळलं का? माझ्याकडे काय आहे बघितलं सर? बंदूक. त्या दिवशी बंदूक असते तर एवढा मार नसता खावा लागला. अय्यो, अजून पण खूप दुखतंय रे तात्या. तुम्हाला तरी दुखल्यावरती शेकून द्यायला कोणतरी आहे. माझं मॅच शेकून घेतलं. अय्यो, तुला काय म्हणायचे आहे ते लक्षात येतंय रे माझ्या. तुझ्या लग्नाचा प्रश्न खूप गंभीर. गोऱ्या सरकारला तर सांगायला पाहिजे, लग्न
नग नग गोऱ्या सरकारला सांगू हं. अयो ह्याला गोळी घालू का रे नग नग अहो मुक जनावर आहे जाऊ दे, जाऊ दे. अयो. चल त्यांच्या मागावर जाऊ. एकट्याला गाठून चांगलंच विचारू यो चांगला जाब विचारू बघत त्या. ह्या वेळेला सापडल सोडायचं नाही आता. अयो एवढ्या लहान मुलाने सगळ्या गावासमोर मला खाली घालायला लावली की रे. मान म्हणतोय मी. चला चला अयो ही तर त्या. अयो असा का जातोस? अरे बाबा कोणाला संशय यायला नको, आपण कोणाचा तरी पाठलाग करतो म्हणून. अयो बाप्पा आवा काय झालं? देवी आईची चाहूल लागली आहे. म्हणजे इकडच येते का काय टीव्ही आहे? ते ठाव नाही पण ह्याच भागात आली आहे हे नक्की. मग काय आहे तुमच्या डोक्यात? चल चल चल, आपण तिच्या मागावर जाऊ चल. नग तुम्ही एकलंच जा. काय तुझं पाय मोडलं का काय? अहो नशीबच फुटलं आहे माझं. असं का? माझं माय बाप कोण आहे ठाव नाही, आणि ह्या हिथं का आयुष्य काढतो आहे ते बी ठाव नाही. अरे म्या आसरा दिला म्हणून 2 घास खाया मिळालं तुला, नाहीतर कोणी बी जवळ केला नसता. अहो परत बाप्पा तुमचं एक बी डाव सरळ पडणार. अरे पडणार पडणार कळेल तुला आज न उद्या. मला सांग, देवी आईनं अवतार घेतला आहे हे कोणाला तरी ठाव आहे का? नाही कोणाच ठाव नाही. मग अरे त्याला हे कळतं त्याची ताकद काय असेल विचार कर. अहो ते बी खरंच आहे की. मग झाली का गुमान? चाल. हा या. छान आहे. आज किती दिवसाने आपल्या जागेवर आले. आता घरातल्या कामात येळच मिळत नाही तुम्हाला. मग काय करणार आहे? हा? लहान असताना कितीतरी वेळा यायचे म्या. आज किती दिवसांनी आले इथं. बर चला बसा समधी. वय वय गोंगड टाकायला. होय होय. बस बसा बसा चला बसा. असं वाटतंय इथंच पडा. हा
तुमचं जेवण झालं हाय म्हणून तुम्हाला कसं वाटते. आमची नारी व्हायची हाय. अगे सत्यवा आता आपण बी खाऊच की भाकर. रमजानसाठी आणले हो भाकर आणि भाजी. मग अरे ती सुजाताच्या आत फुल पेटवली आहे तिनं. सुंदराबाई आज मी तुमच्या हातचं जेवण जेवलो बघा. लई सवय तुमच्या हाताला. अव तिने नुसतं त्याल टाकून कांदा परतून भाजी केली तरी लई खावीशी वाटती. बर बास आता काय कौतिक माझं. बरं मी आज जाऊन येतो बांधव. हा? हा बघ आता खाऊन जावा की. अहो असं काय करता सासरे बुवा, 2 घास खावा की. म्हणजे आमासनी बी जेवाय मिळेल. म्हणजे पुण्यांदा जेवणार का काय. आता चालून भूक नाही लागत वय. आणि काय ती किती घाई केली. जेवण तर झालं काय ह्याचं. हवा असू द्या मी मॉप आणलंय. तुमचं बी जेवण होईल. हा हो काळ्या आईला भेटायला आलो हाय. समद्यानी मोठ्यानं बोला. बोला बोला बोला. हर्षिदनाथांच्या नावानं. हर्षिदनाथांच्या नावानं. हरिसिद्धनाथांच्या नावानं. हवं जरा पाणी द्या की. बाळू भाकर देते आणि पाणी देते. हा काय आहे ठेव. काय आहे? दे. आईला सांग चांगलं पीक पाणी येऊ दे म्हणा.